खोटं बोला, कोण चेक करत नाही, कोण सांगत नाही, कोण विचारत नाही, त्याच्यामुळे ठोकून द्यायचं. हे जे त्यांचा कॉन्फिडन्स खटाखटचा झालाय तो पटापट तुम्हाला निकाली काढावा लागेल. सभापती महोदय, या सभागृहामध्ये तपासून कळलं, बिलकुल तपासून पहा, आणि नाहीतर माझ्यावर हक्कभंग आणला तरी चालेल, परंतु या 23-24 या आर्थिक वर्षामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या जेव्हा त्यांचं नुकसान झालं त्या नुकसानीपोटी 4,600 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी बीडीएस प्रणालीच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळाले. याच्यापेक्षा एकही रुपया जास्तीचा मिळाला नाही. आणि खोटं बोला, रेटून बोला, हे आमचं काम नाही आहे, हे तर यांचं काम आहे. हे तर वर्षानुवर्ष हेच करत करत इथपर्यंत आले. नाही तर 75 वर्ष लोकांना माहित होतं, जनतेला माहित होतं, जनतेला माहित होतं की खोटं बोलणारे लोक आहे, म्हणून आजपर्यंत सत्तेवर आणलं नाही. आणि म्हणून खोटं बोला, रेटून बोला, हे आमचं काम नाही आहे. छाती ठोकपणे बोलणारे आम्ही लोक आहोत, हे लक्षात ठेवावं. तुम्ही काय करा भाई, तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले आशिष शेलारांचा राजीनामा घ्या. त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं 44 पेक्षा एकही खासदार जास्त आला तर मी राजकीय जीवनामधून संन्यास घेऊन. कुठे आहे आशिष शेलार? आणा संन्यास घे म्हणा, धम असं ना संन्यास घे, नाही तर फोकडागिरी करायची नाही म्हणा. खोटं बोला, रेटून बोला, काही बोला, जनता ऐकत असेल आम्ही ऐकणार. बोला 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 दरेकर साहेब. भाषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना. आकडेवारी सहित जे टीका करायचे तोही त्यांना पूर्ण अधिकार आहे. ते फोकनाड आहे की पोकनाड आहे, आम्हाला तुमच्यापेक्षा घाण बोलता येतं. अशा पद्धतीने बोलाल म्हणजे परवा विरोधी पक्ष नेत्याने केलं का तुम्ही? आशिष शेलारजी या सभागृहाचे सभासद नाहीत, या सभागृहाचे ते सभासद नाही आहेत, त्यामुळे सभापती नाही माफी मागायला हवा. काय फोकनाड म्हणजे नाही सभापती बोल बघा, वंजारी साहेब ते या सभागृहाचे सभासद नाही आहेत. अशा पद्धतीनं चुकीचं रेकॉर्डवर जाऊ नये, चुकीचं रेकॉर्डवर जाऊ नये. जे शब्द चुकीचे आहेत ते काढून टाकण्यात यावे. असं जे शब्द चुकीचे आले आहेत ते रेकॉर्डवरून काढण्यात यावे. जे आले असतील ते एक मी बोलतो वंजारी साहेब एक मिनिट नियमाप्रमाणे वगळले हे इथे जाहीर करावं आणि असंसदीय कोणत्या होते तेही सांगावं. भाई 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 कृपा करून आप तुम्ही शांत राहा. नाही भाई तुम्ही शांत राहा. एकेकाने बोला जरा. वंजारी खाली बसा, 2 मिनिटं खाली बसा. वंजारी खाली बसा, एकाने बोला. तुम्ही पण खाली बसा, लाड खाली बसा. दरेकर तुम्ही बोललेत की नंतर अभिजित वंजारी काय ते बोलतील, सांगा मला काय झालं कळू दे. सभागृहामध्ये आपण जे काय झालं त्या संदर्भात महाराष्ट्राने पाहिलं, आपण निर्णय घेतला, पुन्हा आपण सभागृह चालू करण्यासंदर्भात सकारात्मक होतोय. परंतु यांना वादच करायची इच्छा आहे का? काय बोलले सांगा. आता आशिष शेलारांना फोकनाट बोलतात. आता आम्ही अशा प्रकारचे बोलतात ना, आशिष शेलारांना काय शब्द वापरला असा आता परत वापरणं बरं नाही वाटत. आपल्याकडे आहे तो एकदा कळला. त्याच्यामुळे मला वाटतं अभिजित वंजारेंना थोडं वैफल्य आलेलं आहे. त्याने असं फ्रस्ट्रेट होऊ नये. कृपया जेवढं बोलायचं तेवढं बोला. आमच्यावर टीका करायची आमची सहनशीलता आहे खूप, पण अशा प्रकारचे उतावीळ होऊन फ्रस्ट्रेशन मध्ये आपण बोलू नका. आणि फ्रस्ट्रेशन आलं की तोंडातनं शिव्या येतात, शिव्या आल्या की निलंबन होतं. तसं आपण वंजारी तुम्हाला बोलायला सुशिक्षित आहे ते आता बसून बोलतायत. ते चांगलं सांगितलं मी त्यांना. आतापर्यंत समाज माझा होता तो त्यांनी आशिष शेलारांबद्दल एक असा वाह्यात शब्द वापरला असं तुमचं म्हणणं आहे बरोबर. अजून काय तुमचे आक्षेप आहे? काय नाही नाही हातवारे नाही काढत आपण. तुम्हीच बोट काढता हातवारे केली तर. तुम्ही हातवारे केल्यावर बोट कापता. बरं ठीक आहे. आता वंजारीजी तुम्ही उभे राहा आणि त्याच्यानंतर खाली बसा बरं का, सारखं बोलत राहू नका. बोला चला. नाही एक मिनिट सभापती महोदय, आपण सुद्धा जो शब्द वापरला त्याच्यावर सुद्धा मला आक्षेप आहे. नाही आक्षेप माझ्यावर घ्यायचा नाही. नाही एक मिनिट. अरे पण मला बोलू द्या ना. अरे सर मला बोलू द्या. तुम्ही काय बोलला ते मला सांगा ना. मला बोलू द्या ना.
तुम्ही काय बोललात हे माझा सांगा. वकील मीच आहे, मीच डिफेंड तुम्ही करेल स्वतः. काय बोललात हे सांगा. तो शब्दाला मी काय म्हणायचंय माझं स्वातंत्र्य आहे. मी काय त्या शब्दाला शब्द वापरायचं माझं स्वातंत्र्य आहे. तुम्ही नका बोलू त्याच्यावरती. नाही नाही खाली बसा. नाही अनिलजी तुम्ही होता का खाली बस. नाही परब साहेब तुम्ही होता का सभागृहात. हे बोलले तेव्हा तुम्ही सभागृहात होता का. वंजारी बोलले त्याला पण तुम्ही ऐकलं का काय बोलले ते. बर हा सभापती महोदय की जसं काल आपण एक प्रकार या सभागृहात घडला त्याच्यावरती 2 दिवस सभागृहाचं वातावरण खराब झालं. आता प्रस्ताव चालू आहेत. अभिजित वंजारी बोलतायत. त्यांना सरकारवरती टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त असंसदीय शब्द असेल तर तो तुम्ही तपासून घ्या आणि कामकाजातून काढा. पण जसा त्यांच्याकडनं असंसदीय आला असेल तिकडूनही असंसदीय आला असेल तर तुम्ही तपासून नियम घ्या आणि ते करा. पण दोघांनाही समान न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे. यांनी काय आणि वापरला का असंसदीय शब्द नाही ना? दोन्ही बाजूने जे काय झालंय मी काय म्हटलं दोन्ही बाजूने तपासून घ्या. असंसदीय असेल जो आपल्या असंसदीयच्या व्याख्येमध्ये बसतोय तेवढा काढा आणि तुम्ही बाकीचं त्यांना बोलायला परवानगी द्या. बरं आता वंजारीजी तुम्ही समजा मगाशी आशिष शेलारांबद्दल एक शब्द वापर असेल ऐकायला पूर्ण तर तोच शब्द परत माझ्यासमोर वापरायची आवश्यकता नाहीये. मला तो शब्द कळलेला आहे. परत तेच बोलू नका. तुमचं वाक्य एक्झॅक्ट काय ते सांगा मला. काय बोललात ते. सभापती महोदय नाही, नाही, पुढे नाही. फक्त पुढे नाही काय काय नाही त्यांना बोलू दे ना. तुम्ही नाही भाषण करायचा प्रश्न नाहीये. तुम्ही जे बोललात ते तुम्ही कन्व्हिक्शननी बोललात. पण मी तुमचं जे भाषण आहे ते तपासून घेते आणि त्याच्यामध्ये मला बिगर संसदीय किंवा एखादा अपशब्द आढळला तर तुम्ही काढून टाकते. पण परत तेच बोलू नका. बोला तुम्ही. नाही पण मला एका गोष्टीवर आक्षेप आहे सभापती नाही माझ्या शब्दावर आक्षेप तुम्ही घ्यायचा नाही. मी कशाला वाह्यात म्हणेन तर माझा अधिकार आहे. मला जे वाह्यात म्हटलं ते मी वाह्यात बोलणार. पण असा तुम्ही सांगायचं नाही काय. नाही तर ते असं आक्षेप घेऊ शकत नाही. हे बोलणारे कोण आहे. मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही बोला. तुमच्याशी बोलायचं आहे ना. हे बोलणारे कोण आहे. ठीक हे बोलणारे आहे कोण आहे. पण तुम्ही तुमचा आक्षेप घेऊ शकत नाही. मी सांगितलं तुम्हाला. नाही घेणार ना तुम्ही म्हणाल तेच होईल. तुम्ही बोला. हे बोलणारे कोण आहे. मी सांगितलं हे तुम्ही बोलणारे कोण बोला. आहे. ज्यांना खाली बसवा ना. मी सांगते. तुम्ही जे म्हणाल ते मान्य आहे. हे बोलणारे कोण आहे. बरं ठीक आहे. बरोबर दरेकर खाली बसा. नाही ते त्यांचं मत म्हणताय. काय झालं शेलारचं काय झालं. 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 मोदींचं काय झालं. तुम्ही खाली बसा. शेलारचं काय झालं. हे पहा वंजारी याच्यामुळे बातमी होईल असं वाटत असेल तर मी कामकाज बंद करणार नाहीये. मी पुढचं नाव घेते वक्त्याचं. तुम्ही ताबडतोब तुमचं भाषण सुरू करा. तुम्हाला वाटत असेल वंजारी बोलल्यामुळे बातमी आली असं वगैरे जाहीर होईल तर तसं मी बंद करणार नाही कामकाज. मी पुढचं नाव घेईन. तुमचं भाषण पूर्ण करा. चला तुमचं भाषण पूर्ण करा. उगाच कामकाज बंद करायचं नाही. आणि तर तुम्ही नका उभं राहू. आपण सगळे खाली बसा. खाली बसा. खाली बसा. नाही कदापि खाली नाही. बसा. लाड काळजी करू नका. खाली बसा. खाली बसा. प्रसाद भाऊ चला भाषण पूर्ण करा. मुद्दा पूर्ण करा. उगाच वादग्रस्त बोलू नका. नाही आणि मी जबाबदारी सांगतो. हा भाषणाचाच भाग समजा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.